नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीमध्ये आज 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या निमित्ताने आणि जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपण पाहिलं असेल की पुणे जिल्ह्यातील चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि समृद्धी महामार्ग, गोंदे फाटा, सिन्नर या सगळ्या ठिकाणी नागरिक जे आहेत आणि विशेष करून तरुण वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलाय आणि सगळ्यांची मागणी आहे की नाशिक पुणे रेल्वे जी ज्या मार्गाने ठरली होती त्याच मार्गाने झाली पाहिजे, तिच्यात कोणाच्याही दबावाखाली त्याच्यामध्ये मार्गामध्ये बदल होऊ नये अशा पद्धतीची आपली सगळ्यांची मागणी आहे। खरं तर ही मागणी अनेक वर्षांची होती, ती मागणी पूर्ण करण्याचं काम हे मागच्या काळामध्ये झालं। भूसंपादनाची प्रक्रिया झाली, 500 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी जो आहे तो आतापर्यंत वाटप पण झालेला आहे। मंगरुळे साहेब इथं बसलेत, प्रांत अधिकारी निफाडचे शासनाचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत आपल्याशी चर्चा करण्यासाठी। खरं तर ते सुद्धा भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। रेल्वे स्टेशनचे सुद्धा टेंडर निघालेले आहेत, म्हणजे इतका प्रोजेक्ट पुढे गेलेला असताना अचानक जीएमआरटीचं कारण सांगून तो कुठेतरी वळवण्याचा जो घाट काही लोकांनी घातलेला आहे, त्याला विरोध म्हणून ही सगळी तरुणाई जी आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे। आपल्या दरम्यानच्या काळामध्ये 22 फेब्रुवारी 2026 ला विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडताना मी या रेल्वेचा प्रश्न मांडला आणि त्याला मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उत्तर दिलं की जीएमआरटीचं कारण जर रेल्वे सांगत असेल तर आपण तज्ज्ञांची समिती नेमून त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढू। आज त्याचा समिती नेमलेली आहे, ठीक आहे, 6 महिने लागले, हरकत नाही, उशिरा का होईना परंतु समिती नेमलेली आहे। आता आमची एवढीच मागणी होती, आम्ही सरकारकडे आज आंदोलनाच्या माध्यमातून 2 मागण्या प्रामुख्याने केलेल्या आहेत। एक म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये 60 दिवसाची जी मुदत डॉक्टर अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीला दिलेली आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याला मुदतवाढ देता कामा नये। 60 दिवसात त्यांनी निकाल दिला पाहिजे, हा आमची पहिली मागणी आहे। आणि दुसरी महत्त्वाची मागणी आहे की डॉक्टर अनिल काकोडकरांना एक शास्त्रज्ञ म्हणून आपण तिथं नेमलेलं आहे, कारण जीएमआरटीवर काय परिणाम हायस्पीड रेल्वेचा होतो हे खरं तर शासनाला शोधून काढायचं आहे। आणि म्हणून अनिल काकोडकरांना जरी एक टेक्निकल प्रॉब्लेम शोधण्यासाठी जरी त्यांना नेमलं असेल तरी त्यांच्यासोबत 2 विभागीय आयुक्त पण दिलेले आहेत, नाशिक आणि पुण्याचे विभागीय आयुक्त देखील त्या कमिटीत आहे आणि रेल्वे बोर्डाचा एक अधिकारी पण त्या कमिटीत आहे। तर या कमिटीने जनभावनेचा देखील विचार केला पाहिजे, तांत्रिक अडचणीबरोबरच जनभावनेचा विचार करून या ठिकाणी जनभावनेचा विचार करून या कमिटीने आपल्या प्रामुख्याने आता 2 मागण्या आहेत, कमिटी नेमली वगैरे सर्व ठीक आहे, परंतु त्या कमिटीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देता कामा नये। नाहीतर आपला आजपर्यंतचा अनुभव असा आहे की मुदतवाढ देत देत कमिट्या पुढे जातात। आणि दुसरी महत्त्वाची मागणी या ठिकाणी आज आपली अशी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त तांत्रिक कारणं त्या कमिटीने न शोधता जनभावनेचा विचार करून प्रत्येक तालुक्यात जाऊन जनसुनवाई देखील त्यांनी घेतली पाहिजे, जेणेकरून लोकांच्या काय भावना आहेत आणि त्याच्यातून कसा मध्यम मार्ग काढायचा ह्याचं काम हे त्यांनी केलं पाहिजे। इथे आज मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं, समृद्धी महामार्गाचं झालं। खरं तर नागरिकांना त्रास देणं हा काय आमचा हेतू नाहीये, नागरिकांचं त्याच्यामध्ये गैरसोय झाली त्याबद्दल आम्ही माफी मागतो, परंतु हा मुद्दा असा आहे का 2-4 तासाचा त्रास झाला असेल पण 2-4 पिढ्या पुढच्या ज्या आहेत याचा खऱ्या अर्थाने हा प्रश्न आहे। इथं शासनाने आता आपल्याला अशा पद्धतीने एक लेखी आश्वासन दिलेलं आहे। मंत्री गिरीशजी महाजन साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा देखील आपल्याला आता इथे निरोप आला होता की तुमच्या कमिटी आम्ही तुमच्यासाठीच नेमलेली आहे, तर अजून तुमच्या काय मागण्या आहेत, तर आपण त्यांना या 2 मागण्या सांगितल्या होत्या, त्याच्यावर त्यांनी आता आपल्याला शासनाचे प्रतिनिधी म्हणून लेखी या ठिकाणी दिलेला आहे।